आता मी विनंती करेल माजी सनदी अधिकारी माननीय श्री संभाजीराव झेंडे पाटील यांना की आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करायच्या। आज या ठिकाणी ज्यांचा अमृत महोत्सव आजचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यासाठी आपण जमलो ते आजचे उत्सवमूर्ती आर.डी. नानांना खरं म्हणजे मी फक्त एवढ्याच नावाने ओळखत होतो। पोमनांना त्यांचं पूर्ण नाव मी पत्रिकेवर आजच पहिल्यांदा वाचलं, कारण आर.डी. नाना एवढ्याच नावाने आणि प्रवीणचे वडील डॉक्टर प्रवीणचे वडील त्यांचा थोडासा परिचय। डॉक्टर प्रवीणचं ज्या शब्दामध्ये रावसाहेब निमंत्रण आलं त्या शब्दाला नाही म्हणणं खरोखर अवघड गेलं आणि म्हणून बाकीच्या गोष्टी मागे पुढे करून या ठिकाणी आलो। निश्चितच या ठिकाणी आज आमचे ज्येष्ठ नेते काले आम्ही एक कार्यक्रम 2-3 तास एकत्रच केला। आदरणीय दादासाहेब जाधवराव, तालुक्याचे आमदार संजयजी जगताप, बाबासाहेब जाधवराव, बाबूसाहेब माहूरकर ज्यांनी नुकतंच या ठिकाणी मार्गदर्शन केले, ते सुदामाप्पा इंगळे, जालिंदर भाऊ कामटे, या ठिकाणी तालुक्याचे माजी आमदार अशोकरावजी टेकवडे सर्वजण उपस्थित आहेत। काही लोक जी चित्रफित आपण पाहिली आणि त्यांचा जीवनपट पाहिला हे आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करणारे असतात। मग कौटुंबिक जीवन असो, व्यावसायिक जीवन असो, सामाजिक जीवन असो, सर्वसामान्य माणूस विचार करतो त्याच्या पलीकडचं जाऊन जीवन जगणं, विचार करणं। याच्यातून RCCचंच उदाहरण घेतलं, सर्वच लोकांनी या ठिकाणी उल्लेख केला की आदरणीय चंदूकाका जगतापांनी त्यांना हे करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि पहिल्या या ठिकाणी सासवडमध्ये त्या पद्धतीची बांधकामं सुरू केली। परंतु त्यांचं आउट ऑफ द बॉक्स किंवा वेगळ्या पद्धतीचं काहीतरी आपण करू शकतो हे खऱ्या अर्थाने अत्यंत महत्त्वाची बाब आहे। आता कौतुक खरं म्हणजे ज्येष्ठांचं वयाने लहान असणाऱ्या माणसांनी करायचं नसतं, त्याच्यामुळे मी त्यांचं कौतुक करणार नाही, शुभेच्छा मात्र जरूर देईल वयोमानाप्रमाणे। आणि एवढंच सांगेल की काही माणसं ही त्या कुटुंबाचे, त्या समाजाचं, त्या शहराचं, त्या तालुक्याचं एक प्रकारे ते दागिने असतात। एखाद्या गावाचं नाव घेतलं, एक ठराविक माणसं आपल्या नजरेसमोर येतात। तसं आर.डी. नाना मी म्हणेल की सासवडची जे काही कर्तृत्ववान माणसं आहेत ती फार दररोज कॅमेऱ्यावर तुम्हाला किंवा समाजामध्ये दिसत नसतात, पण ते आपलं व्यक्तिगत जीवन अतिशय कर्तृत्ववानरित्या जगत असतात। रावसाहेब अण्णांचं उदाहरण या ठिकाणी तुम्ही घेतलं, त्यांची एखादीच पोस्ट येते आठवड्यातून एकदा, पण त्याची ती वाचून त्यांचं उत्तर जरूर द्यावं लागतं किंवा त्याचं पठण नक्कीच करावं लागतं, त्याचं मनन नक्कीच करावं लागतं। अशी माणसं ही समाजाची, त्या शहराचे हे अनसंग हिरो किंवा दागिने असतात। तसेच आर.डी. नाना आपण आपल्या कर्तृत्वाने आपल्या कुटुंबाचे, या सासवड शहराचे, या तालुक्याचे एक प्रकारचे कर्तृत्ववान दागिने आहात। आपलं जास्त बोलणार नाही कारण चित्रफिती आपण पाहिलेली आहे। मात्र मी जरूर एक गोष्ट सांगेन की त्यांचे चिरंजीव डॉक्टर प्रवीण असतील, बाळासाहेब असतील, संतोष असतील, उद्योजक किरणराव आणि किशोरराव असतील, सगळ्यांनी उल्लेख केला। पण अशा प्रकारचा जो काही सोहळा डॉक्टर आपण घडवून आणला आणि एक प्रकारची कृतज्ञता आपल्या पित्याच्या प्रती व्यक्त केली, याला तोड नाही। आणि एवढे लोक जमवले, नानांना जसं आपण शुभेच्छा देण्यासाठी भेटलोय, पुन्हाही भेटण्याचं योग्य बऱ्याच व्यक्तींनी तसा उल्लेख केला। पण मी जास्त कौतुक करेन त्या कुटुंबियांच्या, त्यांचे तिन्ही चिरंजीव, त्यांच्या दोघी बहिणींचा आणि भावाचाही आपण या ठिकाणी सत्कार घडवून आणला, ते कृतकृत्य झाले असं मी विशेषतेने नमूद करतो। आणि या तिघांचं, त्यांच्या तिन्ही सौभाग्यवती सुना नातवंड या सगळ्यांचं कौतुक करतो की एवढा हर्ष सोहळा, कृतज्ञता सोहळा म्हणेल मी। तुम्ही जरी अभिष्ट चिंतन सोहळा म्हटलं तर माझ्या दृष्टीने त्यांच्या कुटुंबाने आपल्या सर्वांच्या साक्षीने घडवून आणलेला हा कृतज्ञता सोहळा आहे। त्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन, धन्यवाद।